सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे, तर राज ठाकरेंनी पाठिंबा दर्शवत त्यांच्या तब्येतीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे। सोशल मीडियावरील पोस्टद्वारे राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। हे सरकार आंदोलनाला चिरडत असल्याचा आरोप केलाय। यावेळी त्यांनी पंतप्रधानांना या प्रकरणात लक्ष घालण्याचीही मागणी केली आहे। राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। सरकारने सोनम वांगचुक यांचा बळीच घ्यायचा ठरवलंय। माजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत आहेत। गिरीश, आज 19वा दिवस आहे सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा आणि राज ठाकरेंनीही त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। नक्कीच सोनम वांगचुक यांचा जंतर मंतरवरचा 19वा दिवस आहे आणि त्यांच्या या आंदोलनाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातर्फे आता समर्थन दिलेलं आहे। या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे। 2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर देखील टीका केलेली आहे की हा राजकीय विषय नाही, हा सामाजिक आहे। नीट परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेलेत, तो मनस्ताप झालाय, त्याच्याशी हा संबंधित विषय आहे। मात्र यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांना त्रास झालेला असणार। मात्र या आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारवर टीका केली। कारण सातत्याने आता 19वा दिवस आहे, मात्र केंद्र सरकारकडून कोणतेच याबाबत वक्तव्य केलं जात नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय एक एक करून प्रत्येकच विरोधी पक्ष आता वांगचुकांच्या उपोषणाला पाठिंबा देताना दिसतात। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।